मुंबईतली घटना हिट अँड रनच नव्हे तर ड्रंक अँड ड्राईव्ह सुद्धा। बेदरकार मिहिर शहानं दारू पिऊन गाडी चालवल्याचं समोर। जुहूच्या बारचं 18,000 रुपयांचं बिल एबीपी माझाच्या हाती। मुंबईतल्या हिट अँड रन प्रकरणातला चालक कुठल्याही पक्षातला असला तरी कारवाई झालीच पाहिजे, आदित्य ठाकरेंची मागणी। तर कायदा सर्वांसाठी समान, मुख्यमंत्र्यांचं उत्तर। उद्धव ठाकरेंचा भाजपावर कडाडून हल्ला। मोदी 400 पार म्हणत होते, 21 वरून 9 पर्यंत खाली आणलं, अशी केली टीका। आरक्षणाची टक्केवारी वाढवण्यासाठी ठराव आणा। विधानसभा आणि लोकसभेतही ठरावाला पाठिंबा देतो, उद्धव ठाकरेंचं सरकारला आव्हान। छत्रपती संभाजीनगरमधल्या निपाणी गावामध्ये उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर। शेतकऱ्यांनी ठाकरेंसमोर मांडल्या व्यथा। सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या मातोश्रींची घेतली भेट। काटेवाडीतल्या भेटीदरम्यान युगेंद्र पवारही उपस्थित। आज संत तुकाराम महाराजांची पालखी बारामतीमधून पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ। बारामतीमध्ये पालखीचं मोठं स्वागत, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही वारीमध्ये सहभाग। नाशकात अजित पवारांना मोठा धक्का। 100 कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश। छगन भुजबळही अस्वस्थ असल्याचा दावा। रत्नागिरीमध्ये गोहत्या आणि गोमांसाच्या विरोधात मोर्चा। निलेश राणेंच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस मुख्यालयावर मोर्चा। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। कसारा ते आडगाव दरम्यान रेल्वे ट्रॅकवर माती। मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत। नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती। पडघा परिसरातील वाहनं वाहून जातानाची दृश्य कॅमेऱ्यामध्ये चित्रित। ठाण्यामध्ये एमसीए भव्य क्रिकेट स्टेडियम उभारणार। 1 लाखांहून जास्त प्रेक्षक क्षमतेचं स्टेडियम आमने गावात होणार। राज्यातल्या 4 क्रिकेटपटू आणि प्रशिक्षकांना 11 कोटींचं बक्षीस। क्रिकेटपटूंना बक्षीस देण्यावरून बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी मात्र नाराज। काटेवाडीमध्ये पार पडलं संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं मेंढ्यांचं रिंगण। वरीठ समाजाच्या वतीनं धोत्राच्या पायघड्या टाकून पालखीचं स्वागत। आणि ओडिशाच्या पुरीमध्ये जगन्नाथ यात्रेला सुरुवात। लाखो भाविकांची मानदियाळी। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मनसुद्धा तुझं।